मेरे लिए तू धूप खिला तो मैं सूरज, तो मैं सूरज को झटक दूंगा, तो मैं सावन को गटक लूंगा, तो सारे तारों संग चंदा मैं तेरी गोद में रख दूंगा। बस मेरे लिए तू खिल के कभी मुस्कुरा देना। आज से मेरी सारी सदियां तेरी हो गई, आज से तेरा पल मेरा हो गया। वो तेरे कांधे का जो दिल है, वो तेरे सीने में जो दिल है, वो तेरी बिजली का जो बिल है, आज से मेरा हो गया। ओ मेरे ख्वाबों का अंबर, ओ मेरी खुशियों का समंदर, ओ मेरे पिन कोड का नंबर, आज से। या कार्यक्रमाचे को स्पॉन्सर्ड आहेत सरदार आणि अडवाणी फॅमिली ग्रुप, को स्पॉन्सर्ड आहेत दिनू हेअर ऑइल जे केस करतात सरळ, तृप्ती सँडल्स चाल बदलते जीवन बदलते। तर मंडळी बराच आपल्याला उशीर झालेला आहे आणि सगळे बसला आहेत ना, बसावंच लागणार आहे कारण जेवण याच्यानंतरच असणार आहे। तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात। तुमचा अधिक वेळ न घेता आपण पहिल्या परफॉर्मन्सने सुरुवात करूयात। पण संगीत हॉलमध्येच असायला हवं। A for apple, B for ball, C for cat, D for Didi. पण तृप्तीचं जग फक्त तिच्या बहिणीसोबत आणि तिच्या भाच्यासोबतच फिरत असतं आणि याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट आपलं दिनेश आहे। दिनेशचं जग त्याच्या आई वडिलांभोवती जास्त फिरतं, म्हणजे सकाळी उठल्यापासून आईला कॉल असतो, त्याच्या बहिणीला कॉल असतो। हा ते तर आता झालंय ना, काही टप्पे आयुष्यात पुढे जायचं असतं। तर दिनेशचं हो नक्की। तर दिनेशचं आणि त्याच्या आईचं आपण एक छोटासा
रिलेशन बघणार आहोत की कसं आहे. मा हिको एडो अक्करा जो केंजे भी मन खे छुई जो वेंदो माझे बिना सगळी दुनिया बेजुती करे भी अधुरी लगन दिया सगळी दुनिया माझे प्यार जे लाये तरच दिन दिया. तर आई म्हणजे एक असं नातं आहे की जेव्हा मुलाचा जन्म होतो, मुलाचा म्हणजे आपल्या बाळाचा, तेव्हा खरं तर आईचा आई म्हणून जन्म होत असतो. तर असंच दिनेशचं आणि त्याच्या आईचं नातं आहे पूर्ण. पण दिनेशचं त्याच्या वडिलांसोबत पण एक वेगळं नातं आहे. वडिलांसोबत तो अत्यंत फ्री असतो, त्याच्या काकांसोबत अत्यंत फ्री असतो. खरं तर दिनेशला आपण पाहिलंय की अत्यंत तो खूप जास्त अभ्यासू आहे, खूप जास्त वक्तशीर आहे. तर या पुढच्या परफॉर्मन्स मध्ये मी दिनेशचे पप्पा आहे, तर बघूया पुढचा परफॉर्मन्स. त्याप्रमाणेच आपली तृप्ती सुद्धा. तृप्तीचं वर्णन काय करायचं, म्हणजे बदक्या चालीची, पायामध्ये डोनाल्ड डक सारखी कलरफुल सॉक्स घालून फिरणारी, हातामध्ये भाजीच्या पिशवीसारखी सतत हेल्मेट बाळगणारी, आणि भांडणांमध्ये मित्रमैत्रिणींना म्हशीसारख्या शिंगावर घेणारी, तरी अशी तृप्ती. तर आमच्या या कार्यक्रमामध्ये आमचे दिनेश आणि तृप्ती आहे, ज्याचं एक व्हर्जन तुम्ही पाहिलंच आता. तसंच आमची ही तृप्ती आहे. ही दोघं भेटली होती जामगावमध्ये. जामगाव म्हणजे आमच्या कॉलेजने दत्तक घेतलेलं गाव, जिथं NSS तर्फे वेगवेगळी शिबिरं आयोजित केली जातात. ह्या शिबिरांमध्ये श्रमदान केलं जातं. या श्रमदानामध्ये वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. गावाच्या प्रगतीसाठी, गावाला पुढे नेण्यासाठी वेगवेगळी कामं केली जातात. तर आपण बघूया त्याच्या पुढचा परफॉर्मन्स. झाड़ते झाड़ते आता तो उधर से झाड़ते इधर आ. ठीक आहे. हे जायचं नाही का आपल्याला? पटपट काम करायला, सांस्कृतिक कार्यक्रम आहे. काय आहे हे? किती
किती हळूहळू काम सुरू आहे तुमची. सतत झाडता येत नाही तुम्हाला. काय यार दिनेश. सॉरी यार, दुनिया बेकार बिना डॉटर और सरदार. आहोत आणि पाहणार आहोत NSS शिबिरामध्ये होणारे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम. समृद्ध भारत योजनेचा एक पुरस्कार मिळाला आहे. तो फक्त NSS शिबिर राबवतं आणि ही लोक कामं करतात म्हणून. तर अशाच एका शिबिरामध्ये तृप्ती गड लीडर होती आणि त्या ग्रुपमध्ये दिनेश होता. तेव्हा ह्या दोघांची ओळख झालेली आहे. अरे लाद भारे चमायला सगळंच लय भारे. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. अब तो ये है ये वो हमसे कुछ टुकड़ा टुकड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. नया प्यार है नया इंतजार कर लूं मैं क्या अपना ऐ दिले बेकरार मेरे दिले बेकरार तू ही बता. पहला नशा पहला खुमार तुझे अपना बनाने की कसम खाई है. तेरी आँखों में चाहत की नजर आई है. ना वो चेहरा नूरानी कहीं दिल वाली बातें भी ना वो सजरी जवानी कहीं जग घूमे थारे तुम इतना जो मुस्कुरा तुम इतना जो मुस्कुरा हो क्या गम है जिसको छुपा रहे हो क्या गम है जिसको छुपा रहे हो तुम इतना जो मुस्कुरा रहे हो. वो मेरी
त्यांची जास्त काही भेट झाली नाही, कधी जास्त बोलणं झालं नाही. पण यानंतरच्या काळात जेव्हा लास्ट इयरला असताना, बीईला असताना ते पाटीलवाड्याला भेटले. पाटीलवाडा म्हणजे पुण्यामध्ये लायब्ररी आहे. तर तिथे ते भेटायला लागले गेटच्या अभ्यासासाठी. तिथं त्यांचं अभ्यासाचं डिस्कशन वाढू लागलं, एकमेकांसोबत जास्त वेळ ते घालवू लागले. आणि याच काळात कदाचित तुम्हाला जे वाटतंय ते होतंय का बघूयात आपण नक्की. आपण पाहूयात पुढचा परफॉर्मन्स. ये सुनना है तृप्ति, हाँ बोलो दिनेश. वो क्या है ना, जैसे मैं ये सोच रहा था ना कि हम लोग जैसे हम 2 रोज साथ में पढ़ने आते हैं, इतना टाइम हम लोग साथ में रहते हैं ना, तो मेरे दिमाग में ऐसे चल रहा था ना कि तृप्ति कहीं तो ये तो नहीं सोच रही ना कि कुछ और तो नहीं सोच रही, मतलब हम तो सिर्फ फ्रेंड्स ही है ना. हाँ हम सिर्फ फ्रेंड्स ही है. तर मंडळी या काळामध्ये जे घडायला पाहिजे होतं ते न घडतं वेगळ्याच गोष्टी घडायला लागल्या. म्हणजे तुमच्या डोक्यातही आलं असेल की एवढा वेळ सोबत घालवल्यानंतरही काय काय व्हायला हवं होतं. म्हणजे खरं तर ते प्रेमात पडायला हवं होतं, पण तसं काही झालं नाही. थोडक्यात काय की तुम्हाला वाटत होतं की ते जापानला जातील, पण ते पोहोचले चीनला. चला बघूयात आपण पुढचा परफॉर्मन्स. हमसे वो थी और समागन की, समझ गए ना. जाते थे जापान पहुंच गए चीन, समझ गए ना. याने 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 प्यार हो गया. हमसे वो थी और समागन की, समझ गए ना. जाते थे जापान पहुंच गए चीन, समझ गए ना. याने 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 प्यार हो गया. ती दोघं पुण्यात भेटायला लागली, एकमेकांसोबत जास्त वेळ घालवायला लागली. आणि याच काळात कदाचित ती प्रेमात पडली असावी. कदाचित म्हणजे मलाही नक्की माहिती नाही. पण शेवटी कळलं. हा, मला तर शेवटीच कळालंय सर. ऍक्च्युली मी दिनेशकडनं एक छान शब्द शिकलो, तो चंबोहाण्या. त्या दिवशी ऍक्च्युली मी त्याला सांगितलंय चंबोहाण्या म्हणजे कानाखाली आवाज काढणे. चला बघूया. देखो रह जाने दे, कहना है जो कह जाने दे. तेरे ख्यालों में बीते रातें, दिल मेरा मांगे तेरी दुआ. तू सामने हो और करूं बातें, लम्हा रहे ठहरा हुआ. पहले तो कभी यूं मुझको न ऐसा कुछ हुआ. दीवानी लहरों को जैसे साहिल मिला. एक लड़की को देखा तो ऐसा लगा, एक लड़की को देखा तो ऐसा लगा. ओ मेरे सोहणिया विच सारी गलियां में, नाल तेरे तुर चलिया मैं. ले चल मुझको दुनिया से तू दूर. चोरी चोरी जद तेन तकिया मैं, खुद को संभाल न सकिया मैं. चल गया सजना तेरा ये फितूर. रंग जानी रे मर जानी ना,
बतानी थी यार, लेकिन प्लीज़ ना तुम उसके बारे में कुछ सोच मत। उस पर मैं कोई ऐसा तेरा रिप्लाई भी एक्सपेक्ट नहीं करता। ऐसा है ना तृप्ति कि मेरी लाइफ में ना मेरे पेरेंट्स ही सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट है, और उसके बाद अब तू। मेरे मम्मी पापा ना तृप्ति बहुत ही सिंपल है, वो बहुत ही सिंपल है और मेरे लिए सबसे ऊपर है। पर ये भी बात सही है कि तू मुझे बहुत अच्छी लगती है। तू कुछ बोल के नहीं रही? तुमने तो बोला कि तुम कोई रिप्लाई एक्सपेक्ट भी नहीं कर रहे हो। लेकिन तू कुछ सोच तो रही होगी ना, वो तो बता। मैं ये सोच रही हूँ कि सामने मानकर डोसा दिख रहा है, जाके खा के आते हैं क्या? भूख लगी है। कदाचित पहिलं आणि शेवटचं उदाहरण असेल की दोषामुळे होकार कळतोय, नाहीतर लोक डिरेक्टली सांगतात तरी किंवा काहीतरी मनवून तरी घेतात। प्रेमात पडणं सोपं आहे, पण त्याच्या पुढचे जे सगळे टप्पे आहेत ते मात्र अवघड आहेत। म्हणजे कसं आहे की मुलगा मुलीच्या प्रेमात पडतो, मुलगी मुलाच्या प्रेमात पडते। मग या सगळ्या आधी पहिले मुलाला मुलगी आवडावी लागते, मुलीला मुलगा आवडावा लागतो। ते प्रेमात पडल्यानंतर मग त्याच्या घरच्यांना मुलगी आवडावी लागते, मग तिच्या घरच्यांना मुलाचे घरचे आवडायला लागतात। म्हणजे काय की घरच्यांच्या परवानगीशिवाय काही होत नाही। कधी कधी असंही होतं की मुलाच्या घरच्यांना मुलीच्या घरची मांजरही आवडायला पाहिजे, मुलीच्या घरच्यांना मुलाच्या घरची कुत्रेही आवडायला पाहिजे। एवढ्या सगळ्या परिस्थितीनंतर जर त्यांचं प्रेम टिकलं तर लग्न होतं। पण या सगळ्या गोष्टी दिनेशने खूप चांगल्या प्रकारे हँडल केल्या। त्याने त्याच्या आई वडिलांचा मान तर ठेवला, पण त्यासोबत तो आताही तृप्तीच्या मागे त्याच्या आई वडिलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। धन्यवाद दिनेश। यानंतर आपण दिनेश साठीचा एक परफॉर्मन्स पाहणार आहोत। अब तक जो अब तक जो जसा दिनेश एवढा छान डान्स करतो तशी आमची तृप्ती काही मागे नाही आहे। आपण यानंतर तृप्तीसाठीचा डान्स बघणार आहोत। आई हो कहाँ से गोरी आँखों में प्यार लेके, आई हो कहाँ से
तुझे चांद के बहाने देखूं, 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 तो छत पर आजा गोरिये, आजा गोरिये जिंद मेरी है। जब ऐसे चिकने चेहरे, जब ऐसे चिकने चेहरे, तो कैसे ना नजर फिसले, नजर फिसले जिंद मेरी है, नजर फिसले, नजर फिसले जिंद मेरी है, तो कैसे ना नजर फिसले, नजर फिसले जिंद मेरी है। रघुकुलरी सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए। आजीसाठी काही घरच्या झालेल्या सुनांकडनं आणि काही घरच्या होणाऱ्या सुनांकडनं. कसरत तारे बरचे होणार सोन मी ह्या घरचे, रोज रोज कसरत तारे बरचे होणार सोन मी ह्या घरचे. राणी मी राजाची जमवून घेईन कसे कसे, थोडी 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 मिरचे, थोडी 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 मिरचे, होणार सोन मी ह्या घरचे, होणार सोन मी ह्या घरचे.
जोडी जोडीने डान्स करणार आहेत आता सगळे. हां त्या जोडीचा करायचा. हां हे सगळे जमले आहेत आमचे कलाकार, त्याच्यामुळे जे प्रेक्षक बसलेत ना खास, तर त्यांचा परफॉर्मन्स आपण पाहणार आहोत. जो भिड़ा तेरे नैनों से काटा तो आशिक सरेंडर हुआ. जो भिड़ा तेरे नैनों से काटा तो आशिक सरेंडर हुआ. तूने शर्मा के विंडो से झांका तो आशिक सरेंडर हुआ. आना सुन ओरी गोरी मोहब्बत में तोरी न जाने कब जून से दिसंबर हुआ. तूने इंग्लिश में जब हमको डांटा तो आशिक सरेंडर हुआ. प्यार से मारा गालों पे चाटा तो आशिक सरेंडर हुआ. जो भिड़ा तेरे नैनों से नाचे आजे धमाधम ढोल बाजे नॉनस्टॉप हल्ला मचेगा. ओए नाचो सारे पापा पीपल पे आज नया स्टेप सीखे नॉनस्टॉप हल्ला मचेगा. ओए नाचो सारे अपनी फेमस है तुम्हारी यारियां जाने सारा जाना.
यानंतर आपण दिनेश तृप्ती म्हणजे आमच्या सगळ्यांचे जे मित्रमंडळी आहेत त्यांचा परफॉर्मन्स बघणार आहोत. पहिले तर थँक्यू दिनेशसाठी. खूप गुणी बाण असं तुम्ही आम्हाला मित्र म्हणून दिलं. आपल्याला माहिती आहे सर, आपण नेहमीच म्हणतो की आपले जे मित्र असतात तसे आपण बनतो आणि कदाचित आमच्यामध्ये जे काही थोडेफार चांगले गुण असतील ते दिनेशकडनंच बरेच आले. तुम्ही अभ्यासू म्हणून पण तुम्ही त्याला बघितलं, तो नाचतो खूप छान, त्याचं ऍक्टिंग पण चांगली, म्हणजे बऱ्याच गोष्टी तशा आता सांगता सांगता रात्र होईल. तर ही जी सगळी मंडळी आहे इकडे, आम्ही स्वतःला युनायटेड सोल्स असं म्हणतो. आम्ही पहिल्यांदा हॉस्टेलमध्ये भेटलो 2011. आज जवळपास त्याला 10 वर्ष. ये ना जरा इकडे, एक राहिला सॉरी. आणि ऍक्टिंगच्या कला वगैरे बघता आमच्याकडे एक कलाकार आहे, तर तो गाणं म्हणणार आहे आणि हे सगळं हे जे गाणं आहे ते आमच्या सगळ्यांकडनं दिनेशला, आमच्या सगळ्यांकडनं आम्ही ते दिनेशसाठी गाणं म्हणण्यासाठी मी ऋषिकेशला आमंत्रित करतो. जसं मी आधीच म्हटलं की आमच्या डान्सच्या कला, ऍक्टिंगच्या सगळ्या कला बघून आम्ही आमचा निर्णय घेतला की मागे उभे राहणार आहोत. त्यानुसारच ऋषिकेशकडे देतो, तो एक गाणं डेडिकेट करतो. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के पहुंचा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना ये दिन कभी ना आए, तेरे संग जीना यहाँ तेरे संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. गुलाबाची कली बघा हळदीनं वाकली, आली लाली गोऱ्या गाली तू चालली, नटून पटून नाचते जणू चांदणी, नटून पटून नाचते जणू चांदणी. गुलाबाची कली बघा हळदीनं वाकली, आली लाली गोऱ्या गाली तू चालली. तुझी ग्रेट हो. शुक्रगुजार हूँ कि दिनेश को फैमिली के साथ में अच्छी तरह याद नहीं आने की वजह से बोले तो साथ में रहे और साथ दिया अच्छी तरह, उसके लिए मैं आपका सबका शुक्रगुजार हूँ. हाथ मेरा थाम लो, साथ जब तक हो
बात कुछ होती रहे, बात जब तक वो सामने बैठे रहो तुम, रात जब तक हो। जानो देख लो मैं यहाँ हूँ, यहाँ कैसी सरहदें, कैसी मजबूरियाँ, मैं यहाँ कब सीधी राह चला, राह मुड़े तो मुड़ जाए दो। कब तक चुप बैठे, अब तो कुछ है बोलना, कुछ तुम बोलो कुछ हम बोले और ढोलना। दो पलों का ख्वाबों का खाना और फिर चल दिए तुम कहाँ कहाँ। तू ही दिल की है रौनक, तू ही जन्मों की दौलत, और कुछ ना जानो बस इतना ही जानूं, कुछ भी रब दिखता है यारा मैं क्या करूं, कुछ भी रब दिखता है यारा मैं क्या करूं। कैसी सरहदें, कैसी मजबूरियां, मैं यहाँ हूँ, यहाँ रब ने बना दी जोड़ी। बहिणींकडनं तुम्हाला कदाचित माहित नसेल म्हणून सांगतोय की ह्या दिनेशच्या बहिणी आहे दिया ताई आणि किरण ताई, दीपा ताई, सॉरी। चरखा कुकर देता, कुकर लगी कलेजे, एक मेरा दिल पे धड़के, दूजा कंगन चढ़के। चरखा कुकर देता, कुकर लगी कलेजे, एक मेरा दिल पे धड़के, दूजा कंगन चढ़के। तेरे
मला आत्ता कळलं की तुमच्याकडनं कमी लोक का आले ते, कारण 4 लोक सगळ्यांना पूर्ण उरले. खूप भारी, खूप भारी. दिनेशने जसा सरप्राईज डान्स केलाय वन्स मोर, क्या बात आहे. ज्या डान्ससाठी पुन्हा एकदा वन्स मोर आलेला आहे. तुला स्विमिंगचे क्लासेस लावण्याची फार गरज आहे. तू तृप्तीच्या प्रेमात केवढा बुडत चाललाय ना, पोहायची गरज पडणार आहे. त्याला पोहायला येते का विचार, येतंय का? अरे मग फारच अवघड. म्हणजे बघ इकडं एवढी लोक. प्रेम अशी गोष्ट आहे ना, त्याच्यात पोहायचं नसतं. प्रेम अशी गोष्ट आहे ना ज्याच्यात पोहायचं नसतं, डुबायचंच असतं. आणि हा प्रेम फक्त तृप्तीसाठी नाही, सगळ्यांसाठी. आई असेल, बाबा असेल, अंकल असेल, कोणी असेल, त्यांच्यासाठी. हमें तुमसे प्यार ये हम नहीं जानते मगर भी नहीं सकते. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. सुना गम जुदाई का उठाते हैं लोग, जाने जिंदगी कैसे बिताते हैं लोग. हम कधी सरप्राईज डान्स केला तसा तृप्तीचं पण काहीतरी सरप्राईज आहे दिनेशसाठी. रात को जब चांद चमके जल उठे गम मेरा, मैं कहूँ मत
नावही फार हिरे निवडले तो तुम्ही. म्हणजे बघा एक छान डान्स करतो आणि आता दुसरं एक खूप सुंदर गाणं गाणार आहे. आमचे मोठे जिजू स्वप्नील जिजू आता एक छान गाणं गात आहेत तुमच्यासमोर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी काकाने तुम्हाला शुभेच्छा दिल्याच, पण आमच्या सगळ्या टीमकडनं, सगळ्या मुलांकडनं, सगळ्या महिलांना आणि पुरुषांना सुद्धा महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. महिला दिन विशेष खरं म्हणजे बोलायला गेलं तर महिला दिन विशेष नाही, एक स्त्री अर्भक विशेष. आपल्या भारतात ना म्हणजे जेवढ्या स्त्री अर्भक असतात म्हणजे मुलीचे अर्भक असतात, मुलगी होणारी असते, त्या बऱ्याच मुली महिला होण्याच्या आधीच मारून टाकल्या जातात, एकतर जन्मापूर्वी किंवा जन्मानंतर. त्याचाच एक सामाजिक संदेश देणारं हे गीत आपल्यापुढे प्रस्तुत आहे. चिड़िया अंगना में फिर आ जा रे,
खूप खूप धन्यवाद जिजू. तर मंडळी, आता आपल्या सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम जेवणाचा. आपला कार्यक्रम संपलेला आहे. यानंतर आता जेवणाचा कार्यक्रम बाहेर आयोजित केलेला आहे. यानंतर आपण याच हॉलमध्ये हळदीच्या कार्यक्रमाला भेटणार आहोत. धन्यवाद. भावना वाढवणार आहे मी बघालच. बुलावे तुझे यारे आज मेरी गलियां, बसाऊं तेरे संग में अलग दुनिया. बुलावे तुझे यारे आज मेरी गलियां, बसाऊं तेरे संग में अलग दुनिया. ना आए कभी दोनों में जरा भी फासले, बस एक तू हो एक मैं हूं और कोई ना. है मेरा सब कुछ तेरा तू समझ ले, तू चाहे मेरे हक की जमीन रख ले. तू सांसों पे भी नाम तेरा लिख दे, मैं जीऊं जब जब तेरा दिल धड़के. तेरे बिना कृष्णा तो लगे మస్తులో మస్తు కట్అవుట్ పచ్చగాళ్ళ బ్యాచ్ ఉండేది వచ్చినమంటే సుట్టు కిక్కే సాలక ఓ నైట్ ఎక్కి డొక్కు బుల్లెట్ సందు సందుల మందు కోసం ఎత్తుకుతాంటే రూట్.
दिल